नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय. तर आता प्रताप विचारत असतो, की अश्विन नक्की त्याच्या खोलीमध्ये काय करत होता? आता खरं तर चैतन्य सगळं काही खरं सांगून टाकणार. तेवढ्यातच सायली आणि अर्जुन दोघंही आता त्याला खुणावत असतात, की घरच्यांना खरं बोलू नकोस त्यांच्यासमोर म्हणून. पण चैतन्याला देखील अश्विनची भरपूर काळजी आहे आणि त्या काळजीपोटीच तो आता घरच्यांना सांगून टाकतो, की अश्विन त्याच्या खोलीमध्ये स्वतःचा हात कापून घेऊन जीव देण्याचा प्रयत्न करत होता. आता हे सगळं ऐकल्यावर घरातील सगळेच जण खूप जास्त शॉक झालेले असतात. त्यावर प्रताप त्याला बोलतो, "अश्विन, अरे तू आधी देखील हेच करायचा प्रयत्न केला होतास. तरी देखील तुला याच्यातून काहीच शिकायला मिळालं नाहीये का?" कल्पना बोलते, की "अश्विन, अरे इतकं हळवं होऊन कसं चालेल बरं? तू मागेही असंच वागला होतास, पण त्यातून देखील तू काही शिकला नाहीयेस का?" आता खरं तर सगळेच जण अश्विनच्या काळजीपोटी त्याला समजवायचा प्रयत्न करत असतात. पण अश्विन मात्र कोणाचं काहीही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नाहीये. त्याला खरं तर या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा धक्का फक्त आणि फक्त अश्विन आणि पूर्णा आजी या 2 माणसांनाच बसलाय. त्यावर अश्विन बोलत असतो, की ह्यामध्ये सगळी काही माझीच चूक आहे. अर्जुन त्याला समजावतो, की "अरे तू मनापासून प्रेम केलंस, पण समोरची व्यक्ती त्या लायकीचीच नव्हती. यामध्ये तुझी चूक काय आहे बरं?" सायली देखील अश्विनला समजावते, की "अश्विन भाऊजी, तुमचं मन अगदी साफ आहे आणि त्याचमुळे आम्हाला तुमचा कधीही राग आला नाही." तर अस्मिता त्याला समजावताना बोलते, की "अश्विन, अरे आपल्या घराचा पाया अजूनच हललाय त्या प्रियामुळे. आता खरं तर आपण एकमेकांना साथ द्यायला हवी आहे आणि त्यात जर तू हे असं वागत असलास तर कसं होईल बरं?" आता रविराजला देखील खरं तर खूप जास्त अपराधी वाटत असतं. आता रविराज अश्विनला बोलतो, की "अश्विन, खरं तर माझी देखील या सगळ्यामध्ये खूप चूक आहे. ती प्रिया माझी मुलगी म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये आली. इतके दिवस माझी मुलगी म्हणून ती या घरामध्ये वावरत होती. हवं तर मला माफ कर." आता मात्र अश्विन बोलतो, की "नाही रविराज काका, तू माफी मागू नकोस. या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये. खरं तर चूक माझीच आहे. दादा आणि सायली वहिनी मला वेळोवेळी तिच्याबद्दल सांगत होते, पण तरी देखील मी त्यांचं काहीही न ऐकता तिला मनमानी करून दिली. हीच चूक झाली माझी." अश्विन बोलतो, की "मला ही गोष्ट विसरताच येत नाहीये, की ती मुलगी माझ्यामुळे या घरामध्ये आली आणि माझ्यामुळे ती इतके दिवस मनमानी करू शकली." तर इकडे प्रियाला आता जेलमध्ये घेऊन जाताना दाखवलंय. महिपत आणि नागराज देखील आता पोलीस कॉन्स्टेबल सोबत त्याच गाडीमध्ये असतात. आता महिपत मात्र नेहमीप्रमाणे शांत बसलाय, पण नागराज मात्र प्रियाची जी काही अवस्था झालेली आहे आता त्याच्यावर तिला हसत असतो आणि बोलतो, की "महिपत, अरे ही समोर बसलेली पोरगी कोण आहे? ओळखलंस का हिला? अरे ही तर ती तन्वी सुभेदार ना? अरे रविराज किल्लेदारची पोरगी ना ही, तन्वी किल्लेदार, ती डॉक्टर अश्विन सुभेदारची बायको." "अरे नाही रे, ही तर ती बबली लोखंडे आहे रे, तो चोर सदाशिव लोखंडे आणि ती फ्रॉड मैनावती लोखंडे ना, त्यांची पोरगी आहे ही. नाही, हिची काय लायकी आहे का सुभेदार म्हणवून घेण्याची?" तर प्रियाची अगदी वाईट परिस्थिती दाखवली आहे इथे. प्रिया अक्षरशः रडत असते आणि एकदम अशी रून थकून गेल्यासारखी तिचा चेहरा झालेला असतो. तर नागराज मात्र तिच्या दुःखांवर मीठ चोळायचं काम करत असतो आणि वर तो महिपतलाही बोलतो, की "महिपत, अरे बघ बघ जरा त्या पोरीकडं." त्यावर आता महिपत बोलतो, "जाऊ द्या ना, सोडा ना नागराज शेठ. अहो ती पोरगी आधीच खूप दुःखात आहे. काय करायचंय बरं तिच्याबद्दल अजून बोलून?" आता महिपत मात्र गप्प बसतो, पण नागराजला मात्र काही चैन पडेना. तो अगदी आता तोंडाला येईल तसं प्रियाला बोलत असतो. काय तोरा होता रे हिचा? नाही, आणि आता बघ हिच्या डोळ्यांमध्ये. नाही, काय म्हणाली होती बरं ही आपल्याला? की आपल्याला ही जेलमधून बाहेर काढणार आहे. आणि तिकडे मात्र त्या वकिलाला जाऊन काहीतरी वेगळंच सांगितलं होतं हिने.
आणि आता आता बघ हिची काय अवस्था झाली आहे ती. आता नागराज इतका काही बोलत असतो प्रियाला, पण प्रिया मात्र अगदी निशब्द शून्यात पाहत अशीच ठम्मपणे तिथे बसून असते. आता नागराज पुढे बोलतो की अगदी एकटी पडली आहे ही, बघ बघ. नाही, हिला ना जेलमधून कोणी सोडवायला येणार आहे, ना जेलमध्ये हिला कोणी भेटायला येणार आहे. ते सुभेदार ना आता हिला भेटायला देखील येणार नाही जेलमध्ये. कशी एकटी पडली आहे बघ ही. तर इकडे अश्विन मात्र अगदी खचून गेलेला दाखवलाय. तर अर्जुन त्याला सावरतो आणि उठून उभं करतो आणि बोलतो की उठ, हे बघ, त्या प्रियामुळे आता तुला अजून त्रास करून घेतलेला मला काही चालणार नाहीये. त्यावर आता प्रतिमा देखील त्याला बोलते की अश्विन, अरे पूर्णाईंची तरी एकदा परिस्थिती बघ कशी झाली आहे, आणि त्यांना आता सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. रविराज देखील अश्विनला समजावतो की आता त्या कुठल्याशा प्रियासाठी स्वतःला दोष देत बसू नकोस. सायली देखील, म्हणजे सगळेच आता इथे एक एक जण जे असतात ना, ते आता प्रियावरून या अश्विनला समजावत असतात की आता तिचा विचार करण्याची तुला काही एक गरज नाही आहे वगैरे. त्यावर चैतन्य देखील बोलतो की ती प्रिया या घरातून गेली ना, तेच खूप चांगलं झालंय. तर इकडे जेलमध्ये जात असताना हा नागराज आता अजूनही त्या प्रियाला बोलत असतो. आता प्रिया मात्र विचार करते की नागोबा जे काही बोलतोय ते अगदी खरं आहे. मी खरंच खूप एकटी पडली आहे आता. मला ना इथून कोणी सोडवायला येणार आहे, ना कोणी भेटायला येणार आहे. आता काय करू बरं मी. आता नागराज बोलतो की महिपत, अरे बोल तिला काहीतरी. त्यावर आता न राहून महिपत बोलतो की हे बघ प्रिया, आपली जे काही दुश्मनी वगैरे होती ना, ते सगळं काही विसर. आता तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणार आहे आणि आम्हालाही आमच्या पापांची शिक्षा मिळणार आहे. तू पण जेलमध्येस आता आणि आम्ही पण जेलमध्ये. आणि हां, इथून पण सुटून कधी बाहेर पडशील ना, तेव्हा हे सगळं चोऱ्यामाऱ्या करणं, पापं करणं सगळं काही सोडून दे. सगळं काही वरचा पाहतोय बघ, आणि चांगला मार्ग निवड आणि चांगल्या मार्गाने चालायला लाग. आता महिपत आता हे असं काहीतरी प्रियाला सांगत असतो. उलट नागराजला वाटतं की तो जसा प्रियाला चिडवतोय तसंच आता महिपतही काहीतरी करेल. पण महिपत मात्र अगदी त्याच्या उलट तिला आता चांगल्या मार्गाने जायला सांगतोय, केलेल्या पापांची शिक्षा भोगायला सांगतोय. त्यावर आता नागराज बोलतो, काय डोकं बिकं फिरलंय का रे तुझं? अरे काही पण काय सांगतो तिला. अरे बघ ती कशी एकटी पडली आहे ती. तर इकडे सगळेजण आता अश्विनला समजावत असतानाच आता तिथे घाई गडबडीमध्ये विमल येते आणि विमल सांगते की पूर्णाजीनं अजून देखील अशाच स्तब्ध निशब्द बसलेल्या आहेत. नाही, म्हणजे सुमनताई त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतायत, पण त्या काही बोलतच नाही आहेत, त्या अजूनही तशाच शांत आहे. त्यावर सायली आता अश्विनला बोलते की अश्विन भाऊजी, एकदा पाहता का तुम्ही पूर्णाजींना नक्की काय झालंय ते. तर इकडे पूर्णाजी अशीच अगदी निशब्द शून्यात पाहत, एकटक अशी पाहत बसलेली दाखवली आहे. तर सुमन आता तिला बोलतं करायचा प्रयत्न करत असते आणि सुमन बोलते की पूर्णाई, अहो यांनी जेव्हा मला धोका दिला ना, तेव्हा मी देखील अशीच खचून गेले होते. पण नंतर मी विचार केला की आपल्या अवतीभोवती आपल्यावर प्रेम करणारी किती माणसं आहेत बरं. त्यांच्यासाठी का होईना आपल्याला खंबीर राहायला हवंय. तर तोपर्यंत आता सगळे सुभेदार वगैरे देखील तिथे आलेले असतात. पूर्णाजी मात्र अजूनही तशीच स्तब्ध आहे. तर आता अश्विन तिला विचारतो की पूर्णाजी तुला काय होतंय, पण पूर्णाजीकडनं काहीही रिप्लाय नसतो. तो आता तिचे डोळे वगैरे चेक करतो. त्यावर आता कल्पना विचारते, अश्विन अरे नक्की काय झालंय पूर्णाईंना, त्या अशा काय आहेत, त्या बोलत का नाही आहेत काही. त्यावर अश्विन सांगतो की घरामध्ये जे काही घडलंय ना, त्याचा खूप मोठा शॉक बसलाय तिला आणि त्यामुळेच कदाचित ती असं करतीये. मला वाटतं की आपण सायकॅट्रिस्टशी बोलायला हवं. ते बोलतील पूर्ण आजीशी. माझ्या ओळखीचे एक आहे मॅडम, मी त्यांना फोन करून लगेच बोलवून घेतो. आणि अश्विन आता त्यांना फोन करण्यासाठी बाहेर जातो. तर सायली बोलते की मी देवी आईचा अंगारा घेऊन येते आणि पूर्णाजींची जपमाळ पण आणते. जप केल्यानंतर कदाचित त्यांना थोडंसं बरं वाटेल. तर रविराज बोलतो की हो,
पूर्णाजींना बरं वाटावं म्हणून जे जे काही शक्य आहे ना, ते सगळं काही आपण करूयात. आणि आता सायली पूर्णाजीची जपमाळ आणण्यासाठी निघालेली असते. पण तेवढ्यातच पूर्णाजी आता तिला बोलते, "तन्वी, अगं कुठे निघालीस?" आणि आता पूर्णाजी सायलीला तन्वी बोलते, तर हे सगळेजण शॉक होऊन पूर्णाजीकडे पाहत असतात. पण पूर्णाजी मात्र सायलीलाच तन्वी समजत असते. नाही, आता सायलीच खरी तन्वी आहे हे पूर्णाजीला समजलंय, की पूर्णाजीला या सगळ्या गोष्टींचा जो काही धक्का बसलाय म्हणून ती असं वागतीये, हे तर काही आपल्याला माहीत नाही. आता पुढे भाग पाहिल्यानंतरच समजेल हे सगळं काही. त्यावर आता रविराज तिला बोलतो, की "नाही नाही पूर्णाई, तुमची काहीतरी गल्लत होतीये. ही सायली आहे, तन्वी नाही आहे." त्यावर आता पूर्णाजी त्याला बोलते, की "नाही, गल्लत माझी नाही, तुमची होतीये. तुम्हाला नीट दिसत नाहीये का? हीच तन्वी आहे. तुम्ही ना चष्मा घालत जा." आणि ती सायलीला बोलते, की "तन्वी, ये ना इथे बस माझ्याजवळ. ही मला माहीत आहे तू माझीच तन्वी आहेस म्हणून." आता प्रताप देखील बोलतो, की "पूर्णाई, अगं तू नीट ओळखलं नाहीयेस का? अगं ती सायली आहे, तन्वी नाही आहे." पण सायलीला मात्र पूर्णाजीने तन्वी म्हणून हाक मारल्यानंतर सायलीला मात्र जाम भारी वाटत असतं. नाही, तिला देखील आता आजीबद्दल खूप काळजी, माया, प्रेम वाटत असतं. तर आता अर्जुन सायलीला बोलतो, की "बायको, अगं सांग ना पूर्ण आजीला, की तू सायली आहेस, तन्वी नाही आहेस म्हणून. आता तूच सांग, ती तुझंच ऐकेल आता." पण खरं तर सायली आता मनामध्ये विचार करत असते, की मी सायली आहे, तन्वी नाही आहे. पण तरी देखील पूर्ण आजी मला जेव्हा तन्वी म्हणून हाक मारतायत, मला त्यांना समजावंसं का वाटत नाहीये बरं? आणि तोपर्यंत आता पूर्ण आजी परत एकदा बोलते, की "तन्वी, अगं ये ना, इथे बस ना माझ्याजवळ. मला माहीत आहे तू माझीच तन्वी आहेस." आणि आता सायली पूर्ण आजीच्या हातामध्ये हात देते आणि तिच्या शेजारी बसते. तर पूर्ण आजी बोलते, की "तू मला कधीही सोडून नाही ना गं जाणार?" तर सायली देखील बोलते, की "नाही पूर्ण आजी, मी तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार. मीच काय, आम्ही कोणीच तुम्हाला कधीच कुठेही सोडून जाणार नाही आहोत." तर आता बाकी सर्वजण पूर्ण आजीला समजवायचा खरं तर प्रयत्न करत असतात, की ही सायली आहे, तन्वी नाही आहे. पण पूर्ण आजी मात्र खूप ॲग्रेसिव्ह झालेली दाखवली आहे. ती आता हे मान्यच करायला तयार नाही आहे, की ही सायली आहे म्हणून. आता तेवढ्यात अश्विन देखील तिथे येतो आणि बोलतो, की "पूर्ण आजी, अगं कदाचित तुला या सगळा काही धक्का बसलाय ना, त्यामुळे कदाचित तुला हॅल्युसिनेशन होत आहे, तुला भास होत आहे तसं वाटतंय मला." आता मात्र पूर्णाजी खूप चिडते आणि बोलते, की "काय हॅल्युसिनेशन? तुला नक्की काय म्हणायचंय? मला वेडबीड लागले असं म्हणायचंय का तुला? तुम्ही सगळेजण माझं ऐकत का नाही आहात? तुम्हाला दिसत नाहीये का? अरे हीच तर तन्वी आहे." आणि पूर्णाजी खूप जास्त पॅनिक झालेली असते आता इथे आणि सायलीला बोलते, की "तू मला कधीही सोडून जाऊ नकोस. इथेच बस माझ्या जवळ म्हणून." त्यावर आता सायली देखील बोलते, की "हो, हो पूर्णाजी, मीच तुमची तन्वी आहे." तर इकडे सचिन आणि साक्षीचा सीन दाखवलाय आता. आता प्रियाला अटक झालेली या साक्षीने पाहिलेलं असतं, की प्रियाची सगळी काही काय अवस्था झाली आहे आणि प्रियाची अवस्था पाहून आता इकडे साक्षी खूप पॅनिक झाली आहे. तर आता सचिनही त्यावेळेस तिच्यासोबतच असतो. आता साक्षी बोलते, की "सचिन, अरे पाहिलंस का? म्हणजे मला मला असं वाटत होतं ना, की ही प्रिया खूप हुशार मुलगी आहे. ती कधीच पकडली नाही जाणार. पण पण तू पाहतोयस ना, सायली आणि अर्जुनने तिच्या विरोधामध्ये केवढा मोठा ट्रॅप रचला आणि त्याच्यामध्ये ती किती सहजपणे फसली आहे म्हणून." नाही, आता आता प्रिया देखील अडकली आहे. अण्णा देखील नाही आहेत. अण्णा देखील जेलमध्ये आहेत. मी अगदी एकटी पडली आहे. आता मात्र सायली अर्जुन माझ्यापर्यंत पोहोचणार. त्यांना समजलंय की मी जिवंत आहे म्हणून. आता साक्षी खरं तर खूप पॅनिक झालेली आहे इथे. तर इकडे पूर्णाजीची देखील अवस्था काही वेगळी नाही आहे. ती देखील अशीच पॅनिक झालेली आहे. तर प्रतिमा बोलते, की "पूर्णाई, अगं तू सायलीला ओळखलं नाहीस का? ती सायली आहे, तन्वी नाही आहे." त्यावर आता पूर्णाजी खूप पॅनिक होते आणि बोलते, की "तुम्ही सगळेजण काय मला वेड्यात काढताय का? तुम्ही माझं ऐकत का नाही आहेत बरं? मी सांगितलं ना हीच तन्वी आहे. आणि जर ही तन्वी नाही आहे, तर मग माझी तन्वी कुठे आहे बरं?
माहिती आहे का तुम्हाला? सांगा मला, कुठे आहे माझी तन्वी? नाही माहीत ना तुम्हाला? कसं माहीत असेल? कारण हीच तर माझी तन्वी आहे. नाही, आता खरं तर सगळेच विचारात पडले ते, की आता पूर्ण आजीला समजवावं तरी कसं, की ही सायली आहे, तन्वी नाहीच आहे आणि जी तन्वी म्हणून आली होती ती कोणीतरी भलतीच होती म्हणून. तर इकडे साक्षी खूप पॅनिक झाली आहे आता आणि आता तिला खरंच असं वाटतंय, की आता सायली अर्जुन प्रियानंतर आता तिच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहेत. तर सचिन तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. पण ती खरंच खूप जास्त पॅनिक झालेली असते. त्यावर सचिन बोलतो, की "हे बघ, सायली अर्जुन जे काही करतात ना, ते सगळ्यात आधी मला समजतं आणि आत्तापर्यंत मी शांत होतो कारण ते दोघेही त्या प्रियाच्या मागावर होते आणि त्याच्याशी मला काही एक घेणं देणं नव्हतं. पण आता अगं मी आहे ना तुझ्यासोबत, मी सगळं काही ठीक करेल. मी प्रॉमिस करतो की सायली अर्जुनला तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही म्हणून. आणि तसंही इतके दिवस तू आयडेंटिटी बदलून राहतेच आहेत ना, इथे वावरतेच आहेस ना, इतके दिवस कुठे त्याने तुला ओळखलं बरं? इतके दिवस तर नाही ते तुझ्यापर्यंत पोहोचले." पण खरं तर ही साक्षी खूप जास्त पॅनिक झालेली असते. तर इकडे आता त्या अश्विनने कॉल केलेल्या सायकॅट्रिस्ट मॅडम आलेल्या असतात आणि आता अश्विन त्यांना सांगतो की ती खूप पॅनिक झाली आहे. आता या बोलतात की डॉक्टर बोलतात की "ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी." आणि डॉक्टर आता पूर्णाजी शेजारी बसतात आणि बोलतात की "हे बघा, काय होतंय बरं तुम्हाला?" त्यावर पूर्णाजी मात्र खूप अशी रागानेच बोलते, "मला काहीही होत नाहीये. तुम्ही का आलायत बरं? जा तुम्ही इथून. मला माझ्या तन्वीजवळ बसायचंय. तन्वी, ये ना, बस ना गं इथे माझ्याजवळ." आता खरं तर या डॉक्टर पूर्णाजीला सांगायचा प्रयत्न करत असतात, की या सायली मॅडम आहेत, या काही तन्वी मॅडम नाही आहेत. पण पूर्णाजी खरं तर खूप पॅनिक झालेली आहे. तर इकडे साक्षी पॅनिक झाली आहे म्हणून आता सचिन तिला जेलमध्ये महिपतला भेटवायला घेऊन आलाय. तर आता ही साक्षी खूप पॅनिक झालेली असते आणि बोलते की "अण्णा, प्रियाची काय अवस्था झाली आहे हो, अगदी नरक यातना भोगतीये ती." त्यावर आता नागराज तिला बोलतो की "साक्षी, तुझं डोकं ठीक आहे ना? तू कशाला गेली होतीस बरं त्या प्रियाला भेटायला?" त्यावर प्रिया सांगते की "मी तिला भेटायला गेलेच नव्हते. मी जेलमध्ये गेले होते आणि मी फक्त असं लांबूनच तिला पाहिलं. कशी अवस्था झाली आहे तिची. सायली अर्जुनने काय अवस्था करून टाकली आहे तिची. पूर्णपणे एकटी पडली आहे ती. आणि आता तसंच माझं झालंय. आता सायली अर्जुन त्यांना कळालंय की मी जिवंत आहे आणि ते दोघेही आता माझ्या मागावर लागतील. आता थोड्याच दिवसांमध्ये मी देखील इथे जेलमध्ये असेल." त्यावर आता महिपत तिला बोलतो की "मला नाही वाटत सायली अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचतील म्हणून." त्यावर आता ही साक्षी बोलते की "तुमच्या बोलण्यामध्ये तो नेहमीचा कॉन्फिडन्स का नाही आहे बरं? तुम्ही असं का बोलताय की पोहोचू शकणार नाही तसं वाटतंय?" महिपत तिला बोलतो की "हे बघ साक्षी, मी आता जे काही सांगतोय ना, नीट ऐक. अगं, आपलं भविष्य तर त्या एकाच्याच हातात आहे. त्या वरती बसून तो सगळं काही पाहतोय. त्यामुळं जास्त काळजी करू नकोस. जे काही होईल ना, ते आपल्या हातामध्ये काहीही नाहीये बघ. सगळी पापं बिपं सगळं काही सोडून दे आणि चांगल्या मार्गाने चाल." आता या महिपतने जे काही प्रियाला सांगितलेलं असतं तेच तो इथे आता साक्षीला सांगताना दिसतोय. तर इकडे या डॉक्टर आता पूर्णाजीशी बोलायचा प्रयत्न करत असतात. पण पूर्णाजी मात्र खूप चिडून गेलेली असते आणि पॅनिक झालेली असते आणि बोलते की हे सगळे ना माझं ऐकतच नाही आहेत. मला वेड्यात काढतायत हे. मी सांगते ना हीच माझी तन्वी आहे म्हणून, पण हे सगळे का नाही ऐकत आहे माझं? आणि पूर्णाजी आता सगळ्यांवर चिडते आणि बोलते की "तुम्ही माझ्या खोलीमध्ये काय करताय सगळे? जा, आपापल्या कामाला जा. फक्त तन्वीला इथे राहू द्या." आणि आता सायली पूर्ण आजीजवळ येऊन बसते आणि सायली बोलते की "हो पूर्ण आजी, मी इथेच राहणार आहे तुझ्यासोबत वगैरे." आता खरं तर सायली तन्वी बनून आता पूर्ण आजीला धीर देण्याचा प्रयत्न करत असते.
तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की या डॉक्टर आता सगळ्यांना सांगतात की त्यांना खूप मोठा धक्का बसलाय आणि तन्वी मॅडम देखील सायली मॅडमच्याच वयाच्या असतील, त्यामुळे कदाचित त्या आता सायली मॅडमलाच तन्वी समजायला लागल्या आहेत. त्यामुळे त्यांना थोडंसं बरं होईपर्यंत तुम्ही सायली मॅडमलाच तन्वी असल्याचं नाटक थोडे दिवस त्यांच्यासमोर करू द्यात. आणि आता सायली देखील तसंच करते. तर आता पूर्णा जी जेवायला बसलेली असते आणि तिच्या सोबत सायली देखील असते. तर आता पूर्णाजी सायलीला बोलते की तन्वी, अगं आपण आधी कसं जेवायचं दोघी, तसं जेवूयात ना दोघी पण. आणि पूर्णा आजी आता सायलीला घास भरवते. त्यानंतर सायली देखील अगदी प्रेमाने पूर्णा आजीला घास भरवते. तर आता पूर्णा आजीमुळे का होईना सायलीच खरी तन्वी आहे हे सुभेदारांसमोर सत्य येईल का, हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.